कायद्यावरती विश्वास आहे. आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की बन्सल साहेब, ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे बन्सल साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नेलंच त्यांनी पाहिजे. कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास आता आला आहे, इतके यांनी आत्तापर्यंत लोक मारलेले आहेत, याचा बिमोड करण्याचं कामसुद्धा आता बन्सल साहेबांनी केलं पाहिजे. आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी, आता सध्या तरी वाटतंय नाही आहे, पुढं माहीत नाही काय होईल, परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार. आणि ते किती म्हणू द्या ना, आमचा संबंध नाही, आमचा असं नाही. आता तो बीडचा कांचन का काय कोण तो म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाही आहे. तो बोललेली क्लिपच आहे, ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो. आणि काय करायला पाहिजे SP साहेबांनी, यांचे सगळे दमदाटेसुद्धा काढले पाहिजेत. कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले, यांचे कॉल डिटेल. आता ह्यो 5-6 दिवस फरार का होता? ह्यो जर चोर नाही आहे, ह्यो जर चुकीचा नाही आहे, तो बीडवाला कांचन का काय, मी फरार का होता? म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का, याला कोणी करायला लावलेत का, याच्या पाठीमाग कोण होतं, हे सगळा याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे. आणि चौकशीला त्यालासुद्धा आणलं पाहिजे, त्या धन्यामुंड्यालासुद्धा, कारण त्यांनीच हे घडून आणलेलं आहे. कारण एक तर मी खोटं करत नाही ना अजितदादा, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो, तुमचं काही वेळेस भाषण असतं बघा की मला खोटं मी सहन नाही करत, मी कामाचा माणूस आहे, असं तुमचं भाषण असतं. आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल, कारण हे मॅटर खरं आहे, हे खोटं नाही आहे. मी तुमच्या विरोधात बोललो नाही, फडणवीस साहेबांच्या बद्दल बोललो तर आरक्षणाच्या बद्दलच बोललो असतो, आणि शिंदे साहेबाबद्दल बोललो तर आरक्षणाच्या